12-13% नोकरीत आणि शिक्षणात 13%वर आलो. म्हणजे आमची 16वरची लोकसंख्या 13वर आली. आता सुक्रिया समितीने दिलं आता 10% ECBC 20%वर आलो. आमचे पोरं व्हायनात का काय? आम्हाला काय अडचण आहे बाबा? काय मिळेल नेमका? फॅक्टरी बंद पडल्या का आमच्या? तुमचे तर होत वाढायला लागले खपा खपा. काय हे बघा, हे साधा विषय नाहीये. नाही, साधा विषय नाही. आम्हाला खूप येड्यात काढलं गेलं आणि आम्हीच ऐकून घेतोय प्रत्येक वेळेस परत. आणि त्यांनी ऐकून नाही घ्यायचं, त्यांनी भेव दाखायचं. ओबीसी तुमच्या विरोधात जाणार. मराठा एक नव्हता ना तेव्हा सरकारला बी वाटायचं ओबीसी विरोधात जाईल. मराठी तर पळत येत कुत्र्यासारखे दारात बांधलेत तुम्ही. आता मराठ्या ध्यानात पाडायचं असतं. आता ओबीसी भेवतम पाडायचं, आता मराठ्याच भेव पाडायचं. आता पडित असतो आम्ही. हे खोटं नाही सांगत तुम्हाला मी. तुम्ही आमचं वाटलं करू नका. कवा सत्ता काय तुम्ही राव मजा करा ना, तिकडेच राहा ना. आम्हाला काय करायचं राजकारणाचं? तुम्ही नाही दिलं तर ते होणार आहे. ठीक आहे, चला सोडून देऊ. 60% तर 60%. छगन भुजबळचं म्हणणं आमची 60% लोकसंख्या. बरं 60% बाबा जाऊ दे, खाय तुला काय खायचं. पण जरा गणित लावा बरं. 60% ओबीसी, 20% SC/ST किती झाले? 80. 34% मराठा किती झाले? 114. 150% लोकसंख्या असते राज्याची. तू का पागल काढतो का आम्हाला? आणि मुस्लिम, मारवाडी, ब्राह्मण हे बिचारे कोण सोडित? दुसऱ्या राज्यात घेऊन सोडितो? कोणचं गणित आहे? किती येड्यात काढणार माझ्या समाजाला तुम्ही? किती? आम्ही आमच्या नोंदी यांच्या नोंदी नाहीत तरी आरक्षण दिलं. आम्हाला अडचणी का? आता येऊ गॅजेटवर. हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढला. त्या दिवशी मी सांगितलं होतं समाजाचं कल्याण करू शकतो तर आता विखे पाटील साहेब, कारण फडणवीसांनी सांगितलं आम्ही JR काढला. ओके, देऊन टाकलं श्रेय तुम्हाला. दाखवा मला श्रेय नाही दिले, दाखवा मला. हे बघा, आज नका ऐकून घेऊ तुम्ही सुद्धा. त्यांच्या दारात गेलो होतो म्हणून ऐकलं. माझ्या दारात आलात, माझ्या समाजाच्या दारात आलात म्हणजे आम्ही सुद्धा अवमान नाही करणार. नाही होणार. तुम्हाला जाईपर्यंत सन्मानच होणार. ते मध्ये काय केलं म्हणलं तर आता कोणी पोरायनी कोण येत मला काय त्यांचे नाव काय माहित नाही. जाऊ द्या, तुमचे लेकर येतं करत असतात. तुम्ही उच्च येतं राजकारणात हे पचावं लागतं.